तुझ्या सोबतीने ज्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर पासून, तर आता इथे नुपूर म्हणते, जेव्हा आरोप झाला त्यावेळी तुम्ही न बोलवता आला हो आमच्या घरापर्यंत, आणि आज जेव्हा मी निर्दोष आहे तेव्हा तुम्हाला बोलवावं लागलं असं म्हणते नुपूर मीडियावाल्यांना. आता कळलं लोकांना मीडियाची का भीती वाटते ते, असं म्हणते नुपूर. आणि हो, मी नुकताच माझा नवीन बिझनेस चालू केलाय. ही माझी पहिली मोठी ऑर्डर होती, त्यामुळे ह्या ऑर्डर मध्ये मी मुद्दाम नॉनव्हेज का पाठवेन असा साधा विचार कोणालाच करता नाही आला, असं म्हणते नुपूर. म्हणजे नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, नाहीतर माझ्या या वाक्यावर तुम्ही काहीतरी वेगळ्याच बातम्या छापून आणणार, असं म्हणते नुपूर मीडियावाल्यांना. मला फक्त एवढंच म्हणायचंय की बातमी खरी आहे की खोटी हे तुमच्यासारख्या मीडिया पर्सनने चेक करून घ्यायला हवं, असं म्हणते नुपूर. कारण तुम्ही लोकांचे विचार घडवता, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. असो, मी आशा करते की आता तरी इथून पुढे तुम्ही तुमच्या जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. मिळाले तुमच्या प्रश्नाची उत्तरं, असं म्हणतो मल्हार. काय विचारायचं असेल तर विचारा, असं म्हणतो तो. आता तुम्ही जे काय बोलला ते एकही शब्द चुकीचा नव्हता, असं म्हणते मीडियावाली. अर्थ दाखवला तुम्ही आज आम्हाला. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला झालेल्या मनस्तापाबद्दल आम्ही सगळेच तुमची माफी मागतो. आणि एवढंच नाही तर इथून पुढे असं काही होणार नाही असा शब्दही तुम्हाला आम्ही देतो, असं म्हणतात ते मीडियावाले. तर आता नुपूर म्हणते, हो माफ करा मॅडम, माझे शब्द मी मागे घेतो. तुमचं ऐकल्यावर पटलं की तुमच्यासारख्या डेअरिंगबाज मुली सगळीकडे नाही पाहायला मिळत. तुम्ही भेकड नाही तर निर्भीड आहात. एका सामान्य मुलीमधलं असामान्य धाडस दाखवलंय तुम्ही आज, असं म्हणतो तो. तर आता सगळेच टाळ्या वाजवतात. तर तिथेच आता ताडे पण थांबलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतोय सगळं बघून. तर आता इथे रात्रीची वेळ असते. वा वा वा, आज काय मस्त आहे, सगळं माझ्या आवडीचं आहे. जिरा राईस, पनीर मसाला, काय काय मस्त, असं म्हणते तायडेची आई. दाल तडका वगैरे. तोंडाला पाणी सुटलंय सगळं बघून, असं म्हणते ती. अगं काकू, मग करणं सुरुवात, असं म्हणते जिया. नाही ना, नुपूर म्हणाली तिने काहीतरी स्पेशल बनवलंय गोड, असं म्हणते ती. येस, मी काहीतरी स्पेशल केलंय, मी बासुंदी केले सगळ्यांसाठी, असं म्हणते नुपूर. वहिनी असं म्हणते जिया. तेवढ्या डिशेस बनवल्या त्याने, आता बासुंदी सुद्धा, असं म्हणते ती. मस्त, ग्रेट आहेस तू, ग्रेट, असं म्हणते जिया. ग्रेट तर ती आहेच. मी आज फक्त बासुंदी खाणार आहे, असं म्हणतो आता मल्हार. फक्त बासुंदी, असं म्हणतो जिया. फक्त पोटभर बासुंदी. बायकोने एवढे मेहनतीने बासुंदी बनवलंय तर मग तिला जस्टिस मिळायला हवं ना, असं म्हणतो तो. हे चिटिंग आहे हा. तू फक्त बासुंदी खाणार आणि आम्हाला काय उरणारच नाही ना मग. वहिनी तू मला वाढ, ह्याच्यापेक्षा जास्त वाढ, असं म्हणते जिया. जिया, काय पोरकटपणा चाललाय हा? कधी बासुंदी खाली नाहीस का तू, असं म्हणते मावशी. मम्मा, असं म्हणते जिया. तुला माहिती आहे ना मला बासुंदी किती आवडते ते, असं म्हणते जिया. एकटाच खायचं म्हणतोय म्हणून म्हटलं, असं म्हणते ती. तर आता ती बासुंदी घेते. तर माझ्या बायकोने बासुंदी बनवलंय म्हणजे जास्त बासुंदी मीच खाणार, असं म्हणते ती. दोघं जण भांडताय कशाला लहान मुलासारखे, असं म्हणते ताडीची आई. मला बासुंदी आवडते, मला बासुंदी आवडते, मला पण बासुंदी खूप आवडते हा, असं म्हणते. आणि आता ती खाते काकू. तायडेची आई खरंच खूप फनी आहे. वहिनी तू सुद्धा तुझ्या नवऱ्याचीच बाजू घेणार आहेस, असं म्हणते जी. ऑफकोर्स, असं म्हणतो मल्हार. या बासुंदीतला सगळ्यात जास्त शेअर माझा असणार आहे, राईट नुपूर, असं म्हणतो मल्हार. तुम्ही दोघे जण शांत होता का? मी भरपूर बासुंदी केली आहे, इथे आहे ना ह्याच्यापेक्षा दुप्पट आतमध्ये किचन मध्ये आहे, त्यामुळे हवी तेवढी खा सगळ्यांनी, असं म्हणते नुपूर. ते मला, असं म्हणते आता ताडीची. आणि परत बासुंदीसाठी वाटी पुढे करते. आपण भांडतोय, काकूने एक वाटी संपवली सुद्धा, असं म्हणते जिया. तर आता सगळे हसायला लागतात. नुपूर, असं म्हणतात आता ताडीची आई. ह्या घरात नुपूरचं स्वयंपाकघर काय चालू झालं, ह्या घरच्या किचन मध्ये सुद्धा नुपूरचंच राज्य चालू झालं, असं म्हणतात आता ताडीची आई. तर आता सगळ्यांना वाईट वाटतं. हो ना रेवती, हो ना, असं म्हणते तायडे मुद्दाम. तर रेवती मावशीना का आवडत नाही. मला काय वाटतं माहितीये का, रोज असं काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, म्हणजे नुपूर आपल्यासाठी रोज असे चांगले चांगले पदार्थ करून घालेल. उद्या श्रीखंड कर हा, असं म्हणते ताडीची. हरकत नाही, करते उद्या श्रीखंड, असं म्हणते नुपूर. मला काय स्वयंपाक करायला आवडतोच, पण काकू मला तुमची एक गोष्ट पटली नाही, असं म्हणते नुपूर. काय ग, असं म्हणते ताडीची आई. स्वयंपाकघर काय राज्य करायची जागा नाही आहे. स्वयंपाकघर ही सगळ्यांसाठीची आपुलकी, प्रेम ही आपल्या पदार्थातून व्यक्त करायची जागा आहे. पण नुपूर, असं म्हणतो मल्हार, तरी तू ह्या किचनवर राज्य केलास तरी आमचा कोणाचाही ह्या गोष्टींवर हरकत नसणार आहे, असं म्हणतो मल्हार. आणि कुणाची हरकत असेल, असं म्हणते आता रेवती मावशी. तरी त्याला कुणी विचारणार आहे, असं म्हणते आता मावशी. की बाबा रे, तुझी काय हरकत आहे काय म्हणून, असं म्हणतात त्या. अगं पण मावशी, असं म्हणतो मल्हार, तुम्ही खाणार होतात ना बासुंदी, तुमचा तर एक बाउल पण नाही संपला, असं म्हणते आता नुपूर. खा लवकर, नाही तर त्या दोघी संपून टाकतील, असं म्हणतोय नुपूर. तर आता हो खातो, असं म्हणतो. आणि मल्हार आता बासुंदी खातो. तर सगळेजण बासुंदी खात असतात. ही काय बासुंदी, असं म्हणतो मल्हार. मुद्दाम ओरडतो तो जोरात. काय झालं, असं म्हणते आता इथे नुपूर. नुपूर काय केलंस तू हे, असं म्हणतो आता मल्हार. तू या वाटीमध्ये स्वर्ग दिलाय, स्वर्ग, असं म्हणतो मल्हार. काय कमाल झाली आहे बासुंदी, असं म्हणतो तो. असं म्हणतो तो. तर आता सगळे खायला लागतात. मला आणखीन हवी आहे, असं म्हणतो मल्हार. मला पण, असं म्हणते जिया. तर आता काकू सुद्धा मला मला हवंय असं म्हणून सगळेजण खूप सारे बासुंदीचे वाट्या पिऊन जातात बघा प्रेक्षक हो. तर आता मावशीना हे काय आवडत नसतं. तर आता रात्रीचीच वेळ असते. वा नुपूर, असं म्हणतात काकू. तर आता तायडे येते. गोड आहे ना ग बासुंदी, असं म्हणते तायडे. खूप गोड आहे, असं म्हणते आता इथे तायडीची आई. खूप छान आहे, असं म्हणते ती. मस्त एकदम, असं म्हणते ती. तर आता घाबरतात तिची आई. नाही नाही नाही,
मी बाबा असं करायला लागतात त्या. जेवताना जास्त खाल्ली नाही ना बासुंदी, मग म्हणून थोडी खाते ग. काळजी नको करू तायडे, मी शुगरची औषधं एकदम नीट घेते ना. मी काय बोललेच नाही असं म्हणते तायडे. खा ना तू, आवडली ना तुला असं म्हणते तायडे. मला माहितीये तुला आवडली आहे, बिंदास खा असं म्हणते तायडे. हवी तेवढी खा. हा, नुपूरच्या हाताला चव आहे ना असं म्हणते तायडे. आहे ना, हा असं म्हणते ती. मग खाल्ल्या मिठाला आणि खाल्ल्या साखरला जागायचं असं म्हणते ती. हो असं म्हणते तिची आई. नाही असं म्हणते तायडे. अशी का बघते, मी हसते आहे ना, हस ना तू पण असं म्हणते तायडे. तू का हसतेस असं म्हणते तायडीचे. खूप घाबरले असतात ते आता. कळेल असं म्हणते तायडे. हस तू पण हस आता असं म्हणते तायडे. हस हस असं म्हणते ती. हस असं मग जोरात रडते. तर आता तायडीची आई हसते. आवडली ना बासुंदी, वा मग हसायचं असं म्हणते ती. तायडे असं बोलायला लागलीस ना तर तुझी खूप भीती वाटते मला असं म्हणते ती. कशाला, हे बघ मी हसते की नाही असं म्हणून ती दाखवते. तू पण हसायचं असं म्हणते ती. तू हस, मी तुला भरवते असं म्हणते ती. हस हस असं म्हणते ती. तर आता इथे ती भरवायला जाते बघा प्रेक्षक हो. तायडे तिच्या आईला हसत राहा असं म्हणते तायडे. खाऊन घे ना असं म्हणते तायडे. हे बघ नुपूरच्या हातचं जर तुला खायला मिळेल की नाही मला माहित नाही. असं म्हणते तायडे. म्हणजे माझं काय बरं वाईट होणार आहे असं म्हणते ती. आई असं काय बोलतेस असं म्हणते तायडे. आई आहेस ना तू माझी, तुझ्या बाबतीत असं करेन का मी असं म्हणते तायडे. तायडे तू नुपूरचं काय करणार आहेस असं म्हणते आता तायडेचे. कळेल असं म्हणते तायडेने हसते ती. कळेल हो कळेल असं म्हणते ती. माझी खादाड मॉम तुला कळेल असं म्हणते ती. असं करते ती. का असं म्हणते ती. का असं म्हणते ती. हो हो असं म्हणते ती. खाते खाते असं म्हणून आता खायला लागते तिची आई. बासुंदी पण गोड लागणार नाही अशी अवस्था करणार आहे मी तिची असं म्हणते तायडे. खा असं म्हणते तायडे. तर आता इथे मल्हाराने नुपूरला दाखवले. ते दोघे आपल्या रूम मध्ये आलेले असतात आणि मल्हार आता दरवाजा बंद करतो आपल्या खोलीचा. वाव असं म्हणतो मल्हार. क्या बात है असं म्हणतो तो. नवऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायला लागली माझी बायको. हे बघून खरंच खूप छान वाटलं मला असं म्हणतो तो. म्हणजे असं म्हणते नुपूर. हे काय, येण्याआधी माझा अंथरूण एकदम छान टकाटक रेडी करून ठेवलंयस तू असं म्हणतो तो. खूप छान वाटलं मला बघून असं म्हणतो तो. बडबड बंद करून झोपा आता असं म्हणते ती. लगेच असं म्हणतो मल्हार. असं काय करतेस ग नुपूर, तू आज इतकी छान बासुंदी बनवली होतीस आपल्यासाठी. त्या बासुंदीची चव अजूनही जिभेवर रेंगाळतीये माझ्या असं म्हणतो मल्हार. कदाचित त्यामुळेच मला असं छान गप्पा मारायचा मूड झाला असं म्हणतो मल्हार. बासुंदीचा आणि गप्पांचा काय संबंध असं म्हणते नुपूर. ते मला माहिती नाहीये, पण आता छान वेळ मिळालाय तर बोलूच शकतो ना आपण असं म्हणतो तो. पण आता ही वेळ आहे का गप्पा मारायची सर असं म्हणते ती. मग वेळ बघून गप्पा मारायची असतात का असं म्हणतो तो. मला ना आता झोप येते आणि झोपेपेक्षा माझं खूप महत्वाचं काम चालू आहे असं म्हणते आता नुपूर. ते झाल्यावरती मला झोपायचं आहे असं म्हणते ती. पण मला नाही येते ना झोप, तू तर काढू शकतेस ना माझ्यासाठी वेळ असं म्हणतो तो. मी म्हटलं ना मला बोलायचंय तुझ्याशी असं म्हणतो तो. मग भिंतीशी गप्पा मारत बसा, मला झोपायचं असं म्हणते नुपूर. नुपूर किती दुष्ट आहेस का तू असं म्हणतो मला. बोल ना थोडा वेळ माझ्याशी असं म्हणतो तो. एवढं काय बोलायचं आहे हो तुम्हाला माझ्याशी असं म्हणते ती. खरं सांगू का, तू समोर असलीस ना की बोलच पाहिजे असं काही नाहीये असं म्हणतो तो. म्हणजे असं म्हणते ती. म्हणजे मी असंच बसून तुझ्याशी न बोलता तुझ्या तोंडाकडे बघत बसू शकतो असं म्हणतो तो. मला तुम्ही पण ना असं म्हणते ती. मला माहितीये मी तुझ्याकडे असाच बघत बसलो तर तू ऑकवर्ड होशील, म्हणूनच म्हणतोय खिडकीमधून छान चंद्राचा प्रकाश येतोय, खिडकी उघडली की छान शी झोप सुद्धा येईल. गप्पा मारूया ना आपण. तू तुझ्या मनातलं सांग, मी माझ्या मनातलं सांगतो. म्हातारपणी आम्ही हेच तर सांगायचं एकमेकांना असं म्हणतो तो. तर आता इथे नुपूर म्हणते तुम्ही एकटेच घरात बसा, म्हातारपणाचा विचारला अजिबात इंटरेस्ट नाही असं म्हणते नुपूर. मला आज लवकर झोपायचं आहे मल्हार सर असं म्हणते नुपूर. ए नुपूर मला सांग, इतकं छान डायरी लिहितेस पण एक पान का फाडलंस असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर काय सांगतच नाही. तिच्या मनात काहीतरी असतं बघा प्रेक्षक हो. काहीतरी लपवत असते ती तिच्यापासून. काय करतेस, एवढा काय विचार करतेस तू असं म्हणतो मल्हार. हाच की तुम्हाला माझं इतकं कौतुक आहे मल्हार सर असं म्हणते ती. कौतुक तर आहे, खूप कौतुक आहे असं म्हणतो मल्हार. पण तू अचानक हा 360 डिग्री टर्न का घेतलास हे मला कळलं नाही अजून असं म्हणतो तो. पण कौतुक खूप जेन्युइन आहे हा, पण ते असंच राहणार आहे म्हातारा होईपर्यंत. म्हणजे तोंडातले दात जातील, केस जातील, पण माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं कौतुक असंच राहणार आहे असं म्हणतो तो. हो का असं म्हणते नुपूर. छान, म्हणजे म्हातारपणी मी तुम्हाला सहन करणार आहे हे तुम्ही आता इतक्यातच ठरवून टाकलं असं म्हणते नुपूर. मी आता सांगते मल्हार सर, हा निर्णय माझ्या एकटीचा असणार आहे, फक्त माझा असं म्हणते नुपूर. समजलं तुम्हाला. म्हातारा कधी व्हायचं याचा असं म्हणतो मल्हार. सॉरी सॉरी असं म्हणतो मल्हार. पण नुपूर मी ना तुझ्या शिवाय आता जगूच नाही शकत. आता माझं जगणं मरणं सगळं तुझ्या सोबतीने असं म्हणतो मल्हार. तुम्ही आता किती फिल्मी बोलताय ह्याचा थोडा तरी अंदाज आहे का तुम्हाला सर असं म्हणते नुपूर. फिल्मी काय फिल्मी, मनापासून बोलतोय मी, खूप आतून येतंय सगळं असं म्हणतो मल्हार. मग झालं का ते मनातलं सगळं आतलं बोलून झालंय का, झालं असेल तर आता झोपूया का आपण असं म्हणते नुपूर. तू एका रात्रीत किती वेळा रागवणार आहेस का असं म्हणतो मल्हार. तुम्हाला लाल रंग बघायचा आहे का असं म्हणते ती. जा तिथे जाऊन झोपा असं म्हणून ओरडते ती मल्हारला. तर आता तो जातो त्याच्या जागेवरती. तर आता दोघे आपापल्या जागेवरती झोपलेले असतात. ते असं म्हणतो मल्हार, ते लाल रंगाच्या ऐवजी गुलाबी रंग मिळेल का असं म्हणतो तो. गुड नाईट असं म्हणतो तो आणि झोपतो. तर आता इथे नुपूर आणि मल्हार दोघे झोपलेले असतात खाली आपापल्या जागेवरती. तर आता हसायला येत असतं मल्हारचं बघून नुपूरला.
तर आता इथे सकाळची वेळ झालेली दाखवली तर नुपूर आपला स्वयंपाक बनवत असते आणि ती काहीतरी विचार करत असते. कसा आणि कुठे शोधायचं या संजनाला. जी माहिती मिळाली होती त्याचा तर काहीच फायदा नाही झाला असं म्हणते नुपूर. आता पुढे फक्त अंधार आहे. एवढ्या मोठ्या मुंबई शहरात कुठे असेल ही संजना असं म्हणते नुपूर. काल सरांनी त्या डायरीतल्या फाडलेल्या पानाबद्दल विचारलं नाही फार काय असं म्हणते नुपूर आणि स्वयंपाक करत असते ती. तेवढ्यातच आता जिया येते. वहिनी हे बघ कालच्या प्रेस कॉन्फरन्समुळे किती व्हायरल झालेस तू, कितीतरी लोकांपर्यंत पोहोचलीस तू ह्या एक गोष्टीमुळे असं म्हणते आता जिया. पाहिलंस ना पॉवर ऑफ सोशल मीडिया असं म्हणते आता जिया. येस असं म्हणते नुपूर. सोशल मीडिया असं म्हणते ती. काय ग अचानक काय झालं तुला असं म्हणते जिया. जिया असं म्हणते आता नुपूर. ती संजना पण असेल ना ग सोशल मीडियावर असं म्हणते आता नुपूर. ओ गॉड वहिनी ते संजनाचा किडा अजून गेलाच नाही का तुझ्या डोक्यातून असं म्हणते आता जिया. नाही असं म्हणते नुपूर. जोपर्यंत मला संजना सापडत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी माझ्या डोक्यातून नाही जाणार जिया असं म्हणते ती. अगं जाऊ दे ना सोड असं म्हणते ती. नाही जिया संजनाला शोधून काढणं खूप महत्वाचं आहे असं म्हणते ती. तुला माहितीये मी म्हणाले होते की मला एक पत्ता मिळालाय त्या पत्त्यावर मी गेले होते पण तिथे दुसरीच कोणी होती संजना नावाची असं म्हणते आता नुपूर. आणि काही झालं तरी संजनाला शोधून काढायचं आहे मला आणि माझ्याकडे आता एकही क्ल्यू नाही आहे असं म्हणते नुपूर. त्यामुळे जिया प्लीज तू एकटीच आहे जी मला मदत करू शकतेस असं म्हणते ती. नको यार असं मी काय मदत करणार आहे तुला आणि मी तुला ऑलरेडी सांगितलंय संजनाचा आणि माझं फार काय बॉन्डिंग नव्हतंच. आय नो पण असं म्हणते नुपूर. मी पण तुला सांगितलंय ना ग की मला संजनाला भेटणं का महत्वाचं आहे ते असं म्हणते आता नुपूर. हे बघ जिया का कोणास ठाऊक पण मला सारखं हेच वाटते की संजनाचा निघून जाणं आणि वेदांचा ऍक्सिडेंट ह्या दोन्ही गोष्टींचा काहीतरी संबंध आहे एकमेकांशी असं म्हणते नुपूर. त्यामुळे प्लीज तिला भेटणं खूप जास्त गरजेचं आहे असं म्हणते आता नुपूर. वहिनी मला सांग की हे सगळं तुला समजलं त्याने आता काय फरक पडणार आहे का असं म्हणते ती. पडणार आहे ना असं म्हणते नुपूर. जिया तू असं समज की माझं आणि मल्हार सरांचं नातं ह्या सगळ्या गोष्टींमुळे पुढे जायचं की नाही जायचं ह्या निर्णयावर येऊन थांबले असं म्हणते नुपूर. आता सांग संजना सापडणं गरजेचं आहे की नाही असं म्हणते नुपूर. तर जिया म्हणते ओके कूल असं म्हणते आता इथे जिया. हे बघ माझं गट फिलिंग सांगतंय संजनाच्या बाबतीत तुझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून असं म्हणते जिया. थँक्स जिया असं म्हणते नुपूर. तू सोशल मीडियाबद्दल सांगत होतीस मला सांग आपण कुठल्याही व्यक्तीला सोशल मीडियावर असं शोधू शकतो का ग असं म्हणते ती. हो मग अगं सोशल मीडियावरती शोधायला हवं होतं. सोशल मीडियावरती शोधूया थांब असं म्हणते आता जिया. इथे नको तू एक काम कर तुझा लॅपटॉप आहे ना तू गेस्ट रूम मध्ये घेऊन ये म्हणजे मल्हार सरांच्या किंवा रेवती मावशींच्या नजरेतच नको की आम्ही असं काय करतो म्हणून असं म्हणते नुपूर. हो हो असं म्हणते आता जिया. तर आता इथे जिया निघून जाते तिथून. तर आता इथे नुपूर स्वयंपाक बनवतच असते आणि आता ती जाते जियाच्या पाठीमागून. तर आता इथे ताडे बघत असते आपला फोन आणि त्याच्यावर असतं की तुम्हाला क्लीन चिट मिळाल्यावर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय असं म्हटलेले असतात ना मीडियावाले. तेव्हा तोंड लपून पळून गेला तेव्हा भिकडपणा आहे असं वाटलं नाही का असं म्हटलेले असतात नाही ते मीडियावाले. तर आता बघत असते ताडे सगळं. तर आता नुपूर तिथे चाललेले असते. तर आता ताडे म्हणते नुपूर हे बघ तुझाच व्हिडिओ बघते असं म्हणते ताडे कॉन्फरन्स. काय बोललीस का तू असं म्हणते ती. शब्दांची चंबाचंबी मस्त केलीस भारी असं म्हणते ती. अगं थांब ग असं म्हणते ताडे कारण नुपूर जात असे ना तिथून बाजूला असं म्हणते नुपूर. बाहेर जाणाऱ्या माणसाला थांबू नये माहित नाही तुम्हाला असं म्हणते ती. काय अपशगुन झाला असं म्हणते ती. काय वाईट घडणार होतं तुझ्या बाबतीत असं म्हणते ती. तुम्ही नेहमी ह्याचीच वाट बघत असता ना कधी काय वाईट घडणार असं म्हणते नुपूर. पण माझ्या बरोबर वाईट घडलं की त्याचा परिणाम मल्हार सरोवर येऊ नये ह्याचा बहीण म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही का हो असं म्हणते नुपूर. मी फक्त स्वार्थी विचार करते बाकीच्यांची काय पडलेली नाही मला असंच वाटतंय का तुला असं म्हणते ताडे. तर आता नुपूर म्हणते तुम्हाला सतत ते तर आहेच म्हणा. तर आता कट करते आता तायडेला ती. तर त्यामुळे तर ताडे म्हणते ते तर आहेच म्हणा आहेच असं म्हणते ते. हो तुला जर असं वाटत असेल ना नुपूर की आता अरेस्ट कॅन्सल झालेली आहे मीडियामुळे तुझी छान प्रसिद्धी झाली तुला एक एक पाऊल पुढे पडायचं आहे तर तू इथे काय आलीस नाही मला चांगलंच माहिती आहे असं म्हणते तायडे. त्यामुळे तुझ्या मनाचे काय असेल ना ते मी घडू देणार नाही असं म्हणते तायडे. मी इथे काय आली आहे ना हे मी लपवलेलं नाहीच आहे सागरिका मॅडम असं म्हणते नुपूर. वेदांच्या मृत्यूचं सत्य शोधायला आली आहे मी इथे असं म्हणते आता नुपूर. ते सोडून बाकी माझी कशावरही नजर नाही असं म्हणते नुपूर. तर आता ताडे हसते. किती गतो साधेपणाचा बनायचा असं म्हणते आता तायडे. पैशांसाठीच तर लग्न केलंस ना मल्हारशी असं म्हणते ती. त्याची बायको बनवून मिरवायचंय तुला सगळीकडे असं म्हणते तायडे. तू दाखवत नसलीस तरी सगळ्यांना कळतं दिसतं ते असं म्हणते तायडे. आणि हो काय वेदांचं सत्य शोधण्यासाठी ते आलेस ना मग मल्हारच्या बेडरूम मध्ये का शिरलेस का असं म्हणते तायडे. पैसा असं म्हणते तायडे. खानविलकरांचा पैसा प्रॉपर्टी बिझनेस सगळं मिळवायचं असेल तर बेडरूम मध्ये शिरावंच लागणार ना तुला असं म्हणते तायडे. हा मला माहिती आहे काही दिवसांनी तू ऑफिस पण जॉईन करशील असं म्हणते ती. ही भीती तुमच्या मनातली असं म्हणते नुपूर. तुमची ज्या ज्या गोष्टींवर नसर आहे तुम्हाला असं वाटतंय की मला त्या गोष्टी हव्या आहेत असं म्हणते नुपूर. पण मी इथे वेगळंच काहीतरी करायला आले असं म्हणते नुपूर. आणि ते मला करू द्या प्लीज असं म्हणते ती. मला बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ नका मला इंटरेस्टही नाही असं म्हणते ती. कारण मी जर बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झाले मी जर सगळीकडे लक्ष द्यायला लागले ना तर सगळ्यात आधी तुम्हीच प्रॉब्लेम मध्ये याल असं म्हणते नुपूर. असं म्हणते ती. तर आता इथे नुपूर जात असते तर मध्येच पाय घालते तायडे आणि तिला पाडवण्याचा प्रयत्न करते. गेला
तोल गेला असं म्हणते आता तायडे. सावर स्वतःला असं म्हणते तायडे. सावरलं मी स्वतःला असं म्हणते नुपूर. सवय आहे मला. मी अडखळून पडेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो आनंद मी तुम्हाला कधीच मिळू देणार नाही. ओके असं म्हणते आता नुपूर. तर आता नुपूर निघून जाते तिथून. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तर एकामध्ये काय ते. तर आता इथे चक्कर पडलेला असतो ताडेचा बाप. तर आता इथे तिची आई म्हणते तुम्ही व्यवस्थित औषध घेता ना रोज, मग आज काय झालं? आज गोळी का नाही घेतली तुम्ही असं म्हणते ती. नाश्ता नाही केला मी अजून, कशी गोळी घेऊ सांग ना असं म्हणतो तो. नुपूरचं काहीतरी टिफिनचं काम चालू होतं तिथे असं म्हणतो तो. बघितलं नुपूर, तुझ्यामुळे बेशुद्ध झाले ते. अगं तुझ्यामुळे कधीतरी या घरातल्या कोणाचा तरी जीव जायचा असं म्हणतात मावशी. शब्द देते मी तुम्हाला, मी माझ्या कामासाठी परत तुमचं किचन यूज नाही करणार असं म्हणते नुपूर. इथे डायरेक्ट कशाला आलीस असं म्हणते आता इथे ताडे कोणाला तरी. खूप मोठा खजिना हाती लागलाय संजनाच्या घरी असं म्हणते ती बाई. वॉट असं म्हणते तायडे. तर आता इथे मल्हारडी नुपूर आलेले असतात ऑफिसमध्ये. तायडे असं म्हणतो आता इथे मल्हार. तर बघा प्रेक्षक हो, काहीतरी मोठं झालेलं असतं. तर आता उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच काहीतरी एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.